कोणताही ऋतू असला तरी सकाळी उठताच हातामध्ये चहा किंवा कॉफीचा कप अगदी माझ्यासहित तुमच्यापैकी सुद्धा अनेकांना आवडत असेल। आता नुसता चहा कसा प्यायचा म्हणून त्याच्यामध्ये बुडवायला एखादं बिस्किटही घेतलं जातं। मग अधेमध्ये च्युइंगम चघळणं असो किंवा काहीतरी चटरफटर खाणं असो, अगदीच काही नाही तर दुपारी किंवा रात्रीच्या जेवणानंतर आज काहीतरी गोड खायची इच्छा झाली आहे असं म्हणत डेझर्टवर मारलेला ताव असो। थोडक्यात काय, आपल्या सगळ्यांच्याच दिवसाचा प्रारंभ आणि शेवट हा साखरेच्या सेवनाने होतो असं म्हणायला हरकत नाही। आता साखर म्हणजे वाईटच असा प्रचार मागच्या कित्येक महिन्यांपासून वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरतोय। मात्र यामध्ये खरोखरच काही तथ्य आहे का, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी सिद्धी। आपण पाहताय लोकसत्ता विशेष सिरीज जर तरच्या गोष्टी। सोशल मीडियावर पसरणारे आरोग्य विषयक हेल्थ ट्रेंड्स आपण या सिरीजच्या माध्यमातून तज्ञांकडून पडताळून घेणार आहोत। आणि आजचा आपला गोड गोड विषय आहे अर्थातच साखर। साखरेचं सेवन समजा जर आपण एका महिन्यासाठी म्हणजे अवघ्या 30 दिवसांसाठी बंद केलं तर याचा आपल्या शरीरावर नेमका कसा बदल दिसून येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनातून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर मंडळी, प्रायमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायटिशियन अंकिता घोषाल बिष्ट यांच्याशी जेव्हा इंडियन एक्सप्रेसने संवाद साधला तेव्हा त्यांनी एका महिन्यासाठी साखर बंद केल्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे हे अधोरेखित केले। हे फायदे आता आपण जाणून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला फायदा म्हणजे रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रणात येऊ शकते। अर्थातच साखरेचं सेवन कमी केल्याने रक्तातील साखरेची पातळी सुद्धा कमी होणार, हे तसं साधं सोपं गणित आहे। मात्र याचा आणखीन एक फायदा असा होतो की यामुळे जे आपले सततचे मूड स्विंग्स होत असतात किंवा आपला मूड वर खाली होत असतो त्याचं प्रमाण सुद्धा कमी होऊ शकतं। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करणं। खरं तर वजन कमी करण्यासाठी गोड कमी खावं असा सल्ला सुद्धा अनेकदा दिला जातो। अर्थातच साखरेच्या स्वरूपामध्ये शरीरात आपण ज्या कॅलरीज ढकलत असतो त्या कॅलरीज जेव्हा कमी होतात तेव्हा आपल्या वजनावरती सुद्धा याचा सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो। मात्र वजन कमी करण्याबाबत साखर हा एकमेव शत्रू नाही हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही। खरं तर याच बाबतीत एक अन्य महत्त्वाची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, मात्र ती तुम्हाला पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे साखरेचं प्रमाण कमी केल्यामुळे आपल्या दातांचं आरोग्य सुद्धा सुधारू शकतं। आपण अगदी सुरुवातीपासून पाहिलं असेल, लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत दाताला कीड लागणं किंवा दात आतून पोखरला जाणं याचं महत्त्वाचं कारण हे साखरेचं अतिसेवन मानलं जातं। त्यामुळे जेव्हा अर्थातच तुम्ही साखर कमी खाता तेव्हा दाताचं किंबहुना संपूर्ण तोंडाचं आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होऊ शकते। चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे साखर ही विशेषतः व्यसनाधीन म्हणजे ॲडिक्टिव्ह मानली जाते। साखरेचं प्रमाण एकदा जेव्हा आपण साखर खाता त्यानंतर वारंवार आपल्याला काहीतरी गोड सतत खात राहावंसं वाटतं। त्यामुळे जेव्हा साखर आपण पूर्णपणे बंद करता तेव्हा आपल्याला जे वारंवार होणारं क्रेविंग आहे आणि त्यामुळे जे सततचं बाहेर खाणं किंवा सतत काही ना काही चघळत राहणं ही जी सवय आहे ती सुद्धा तुटते किंवा ती सुद्धा नियंत्रणात आणता येते। आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे साखरेचं सेवन कमी केल्यामुळे आपली ऊर्जा पातळी ही स्थिर राहते। आपलं ऊर्जेचं जे अवलंबित्व आहे ते साखरेवरती न राहता शरीरातील अन्य घटकांकडे वळतं आणि याचा एक फायदा असा होतो की आपली जी एनर्जी आहे किंवा आपला जो स्टॅमिना आहे तो दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते। याशिवाय सोशल मीडिया असेल किंवा अन्यही ज्यांनी हा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय अशा काहींचं जर मत आपण पाहिलं तर साखरेचं प्रमाण कमी केल्याने किंबहुना साखर बंद केल्याने त्वचेची त्वचेचा पोत सुधारण्यास सुद्धा मदत होते असं सुद्धा अनेकांनी नोंदवलंय। याचा अर्थ काय तर त्वचेवर विशेषतः आपल्या चेहऱ्यावर जे ॲक्ने, पिंपल्स, मुरुम, फोड वगैरे येत असतात त्यांचं प्रमाण सुद्धा कमी होतं। त्वचा स्वच्छ आणि नितळ दिसायला लागते असं सुद्धा याचा प्रत्यक्ष फायदा झालेल्या अनेकांनी सांगितलेले। डायटिशियन अंकिता घोषाल बिष्ट यांनी दिलेल्या या माहितीलाच अनुमोदन देत वोकार्ट हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिनचे सल्लागार डॉक्टर अनिकेत मुळे यांच्याशी सुद्धा इंडियन एक्सप्रेसने संवाद साधला आणि डॉक्टर मुळे यांनी सुद्धा या माहितीला अनुमोदन दिलंय, सहमती दर्शवली आहे आणि त्यावर त्यांनी साखर आणि वजनाच्या संबंधाविषयी एक विशेष टिप्पणी केली आहे। समजा जर आपल्या उंची किंवा वयानुसार आपलं वजन हे प्रमाणापेक्षा जास्त असेल तर अनेकदा आपल्या रक्तामध्ये चरबी म्हणजे
फॅट्सचं प्रमाण साठलेलं असू शकतं आणि हे सुद्धा खरं तर वजन जास्त असण्याचं पुढे कारण ठरू शकतं। विशेषतः ट्रायग्लिसराइड्स याचं प्रमाण जेव्हा आपल्या रक्तामध्ये म्हणजेच हे जे लिपिड्स आहेत, हे जे फॅट्स आहेत, हे जेव्हा रक्तामध्ये साठून राहतात तेव्हा आपलं वजन हे प्रमाणापेक्षा जास्त दिसू शकतं किंवा या दोन्ही गोष्टी या परस्परावरती अवलंबून आहेत। यातलीच एक महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा साखरेचं प्रमाण आपण कमी करतो, साखरेचं सेवन कमी करतो, तेव्हा कॅलरीजचं प्रमाण कमी होतं, त्याचबरोबरीने रक्तामध्ये साठलेल्या या ट्रायग्लिसराइड स्वरूपातल्या फॅट्सचं, लिपिड्सचं प्रमाण कमी होतं आणि अर्थात यामुळे आपलं वजन सुद्धा नियंत्रणात राहू शकतं। आता एवढं सगळं ऐकल्यावरती साखर आपण पण बंद करून बघूया असा एक विचार जर तुमच्या मनात आला असेल तर साखरेला पर्याय काय हा जोडून येणारा प्रश्न सुद्धा आपण सोडवून घेणार आहोत। तर तज्ञांच्या माहितीनुसार साखरेला पर्याय म्हणून आपण नैसर्गिक स्वीटनर्स वापरू शकता। उदाहरणार्थ स्टिविया किंवा एरिथ्रोटल यांच्या मदतीने आपण कमी प्रमाणात रक्तातील साखरेच्या पातळीला प्रभावित करणार मात्र तरी सुद्धा गोड खाल्ल्याचा अनुभव देणारं एखादा पर्याय शोधू शकता। दुसरा पर्याय म्हणजे फळं। नैसर्गिक फळांमध्ये जी नैसर्गिक साखर असते त्याबरोबरीनेच फायबर, जीवनसत्व, खनिज यांचं सुद्धा प्रमाण असतं, त्यामुळे एक बॅलन्स्ड पोषण आपल्याला या फळांमधून मिळू शकतं आणि हे सगळे पौष्टिक फायदे प्रदान करत असतानाच आपल्याला गोड खाल्ल्याचा जो अनुभव हवाय तो सुद्धा फळं देऊ शकतात। तिसरा पर्याय म्हणजे चक्क मसाले। तर मसाले म्हणजे लाल तिखट मसाला नाही तर दालचिनी, जायफळ किंवा व्हॅनिला यांसारखे जे मसाले आहेत ते प्रत्यक्ष साखरेचा वापर न करता सुद्धा आपल्या पदार्थांमध्ये एक गोडवा, एक चव, गोडपणा हा वाढवू शकतात। आणखीन एक पर्याय म्हणजे डार्क चॉकलेट। असे चॉकलेट्स ज्यामध्ये कोकोचं प्रमाण हे 70% किंवा त्याहून अधिक आहे, असे चॉकलेट्स खाल्ल्याने मिल्क चॉकलेटच्या तुलनेत आपल्या शरीरामध्ये आपण कमी प्रमाणात साखर ढकलू शकतो। पण पुन्हा मी म्हटलं तसं चॉकलेट खाल्ल्याचा जो अनुभव आपल्याला हवा असतो, जो आनंद आपल्याला हवा असतो, त्याच्याशी मिळता जुळता अनुभव आपल्याला मिळू शकतो। आणि याबरोबरीनेच आपल्याला सोडा, ज्युसेस हे पर्याय थोडे कमी करायचे आणि याला जोडीला म्हणून आपण हर्बल टी किंवा विना साखरेचा चहा, कॉफी असे पर्याय सुद्धा निवडू शकता। अर्थात हे पर्याय आपण हे चॅलेंज किंवा आपण हा जो प्रयोग करणार आहात हा किती सिरियसली, किती गांभीर्याने करताय यावरतीच अवलंबून आहेत। आता या प्रयोगाचे फायदे किंवा तोटे हे नेमक्या आपल्यापर्यंत कुठल्या स्वरूपात पोहोचतील याविषयी पोषण तज्ञ पल्लवी सावंत पटवर्धन यांनी सुद्धा लोकसत्ताशी संवाद साधलाय। त्या काय म्हणाल्यात हेही आपण पाहू। एक महिनाभर जर साखर बंद केली तर शरीरावर काय काय परिणाम होऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरातील कर्बोदकांची पातळी सुधारू शकते। म्हणजे नक्की काय तर तुमच्या शरीरातील इन्सुलिन मध्ये नियंत्रण येऊ शकतं। साखरेचं प्रमाण कमी केल्यामुळे असं होत नाही की तुम्ही कोणत्याच प्रकारची साखर खात नाही, कारण तुम्ही कोणत्याही प्रकारची धान्य, कडधान्य, फळं, भाज्या यांचं प्रमाण जर संतुलित प्रमाणात तुमच्या आहारात ठेवलं तर त्यातून देखील तुम्हाला साखर मिळतच असते। ज्यावेळी आपण महिनाभर साखर बंद करण्याबद्दल ऐकतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे सल्फरयुक्त साखर किंवा पांढरी साखर बंद करणं। या साखरेचा मुख्य मुद्दा असतो तो म्हणजे शरीराला एनर्जी देणं, म्हणजेच ऊर्जा पुरवणं। मात्र जेव्हा तुम्ही पांढरी साखर पूर्णपणे बंद करता तेव्हा सुद्धा तुमच्या शरीरामध्ये बाकीच्या पदार्थांमधून मिळणारी साखर त्याच्यासोबत पोषक तत्व देखील घेऊन येऊ शकते। उदाहरणार्थ फळांमध्ये फ्रुक्टोज, सुक्रोज यांसारखी वेगवेगळ्या प्रकारची साखर असते। शिवाय यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स सुद्धा असतात, त्यामुळे शरीराचे पोषण तर होतेच आणि त्याला ऊर्जा देखील मिळते। अजून एक मुद्दा असा येतो की साखर आणि डायबिटीस म्हणजेच मधुमेह यांचा काय संबंध आहे? ज्यावेळी तुम्ही महिनाभरासाठी साखर पूर्णपणे बंद करता म्हणजे प्रोसेस शुगर बंद करता त्यावेळेला आपोआप तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात यायला लागते। तुमच्या शरीरातील इन्सुलिन तुमचं ग्लुकोज देखील नियंत्रित करतं। त्यामुळे तुम्ही जर महिनाभरासाठी पांढरी साखर वर्ज्य केली, हळूहळू ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते अशा प्रकारची साखर म्हणजे ग्लायसेमिक लोड जास्त असणारी फळं बंद केलीत, उदाहरणार्थ फळ किंवा फळांचे ज्यूस, केळं, चिकू, द्राक्ष यांसारखी फळं जर तुम्ही अजिबात खाल्ली नाहीत आणि जर तुम्ही कमी प्रमाणामध्ये, संतुलित प्रमाणामध्ये कमी ग्लायसेमिक लोड असणारी फळं खायला सुरुवात केली तर तुमचा मधुमेह देखील नियंत्रणात येऊ शकतो। असं म्हणताना एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटेल की तुम्ही गोळ्या बंद करून जर फक्त कार्बोहायड्रेट्स किंवा शुगर बंद केली तर त्याचे परिणाम दिसून येत नाहीत। तुम्ही ज्या वेळेला साखर बंद करता त्यावेळेला तुमच्या गोळ्या तुम्हाला आणखी उपयुक्तपणे लागू पडू शकतात।
आता आणखी एक मुद्दा असा आहे की मी जर साखर पूर्ण बंद केली आणि पुढच्या महिन्यात परत सुरू केली तर हे सगळे माझे प्रयत्न फोल ठरू शकतात का? तर त्याचं उत्तर आहे हो. कारण आपल्या शरीराला दिवसभरात जरी 6 ते 8 चमचे इतकी साखर लागत असली तरी आपण ज्या प्रकारचे अन्नपदार्थ खातो त्या सगळ्यांमध्ये थोड्या ना थोड्या प्रमाणात साखर असतेच. त्यामुळे पांढरी साखर वर्ज्य करणं हे सेडेंटरी इंडिव्हिज्युअलसाठी नेहमीच फायदेशीर असतं. आता या सगळ्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी अशा. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आपलं वजन कमी किंवा जास्त असण्याचं कारण केवळ आणि केवळ साखर हे असू शकत नाही. त्यामुळे मी खूप साखर खातो पण माझं वजन काही जास्त नाही किंवा मी अजिबात साखर खात नाही तरीही माझं वजन वाढतंय, अशा कुठल्याही निष्कर्षावर लगेचच पोहोचू नका. आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या एखाद्या डॉक्टरशी नीट चर्चा करून मगच आपण निष्कर्ष काढावा. आता बहुतांश जणांमध्ये, बहुसंख्य जणांमध्ये साखरेचं प्रमाण किंवा साखरेचं सेवन अधिक असणं हे वजन वाढण्याचं कारण जरी असलं तरी कदाचित आपली आरोग्य स्थिती ही विशिष्ट किंवा एखादी वेगळी असू शकते. त्यामुळे सुद्धा आपलं वजन हे कमी अधिक असू शकतं. त्यामुळे आधी स्वतःच्या शरीराची माहिती करा आणि मगच उपाय शोधा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण इतकं दक्ष राहून जर साखर कटाक्षाने टाळणार आहोत तर जेव्हा आपण शुगर फ्रीच्या नावाखाली जी प्रोडक्ट्स विकली जातात ती विकत घेणार आहात तेव्हा लेबल्स नीट वाचायला विसरू नका. कारण याच जॅम्स, बिस्किट्स किंवा एनर्जी ड्रिंक्समध्ये आपल्याला वाटतं त्याहूनही जास्त साखरेचं प्रमाण असू शकतं. आणि तिसरा आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो तेव्हा त्याचा रिझल्ट हा मिळण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे सातत्य. त्यामुळे हे चॅलेंज जेव्हा तुम्ही 30 दिवसांनी पूर्ण कराल, आता मी कितीही साखर खायला मोकळा आहे असा कुठलाही भाव मनात आणू नका. आपल्याला त्यानंतर सुद्धा आपल्या साखरेच्या सेवनावरती नियंत्रण ठेवायचंय. किंबहुना साखर बंद करण्याचा जर निर्णय आपल्याला आवडला असेल तर तो निर्णय सुद्धा आपल्याला कायम ठेवायचा आहे आणि त्यामुळेच आपल्याला जे हे फायदे या व्हिडिओमध्ये आपण ऐकले ते मिळू शकणार आहेत आणि सातत्याने मिळू शकणार आहेत. तर मंडळी, ही माहिती आपल्याला आवडली असेल अशी अपेक्षा. पुन्हा एकदा सांगते की ही माहिती तज्ज्ञांनी दिली असली तरी आपली आरोग्य स्थिती ही आपल्यानुसार वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित डॉक्टरशी चर्चा करूनच असा कुठलाही निर्णय घ्या. परस्पर निर्णय घेऊ नका. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा. व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा आणि दर मंगळवारी दुपारी 1 वाजता जरतरच्या गोष्टी या सिरीजमध्ये आपण अशाच आरोग्यविषयक हेल्थ ट्रेंड्स हे सोडवून घेणार आहोत, त्यांची पडताळणी करणार आहोत. त्यामुळे लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.